हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वे? आता सध्या मुंबईला सुद्धा थोडी-थोडी थंडी पडायला चालू झाली आहे. ज्यात वैदेहीला थोड्याच वेळेसाठी थंडी वाटत होती, कारण तिला तिचं फेव्हरेट हे स्वेटर घालायचं होतं. आणि आज मी पहिल्यांदाच तिला 2 छान अशा वेण्या घालून दिल्या होत्या, ज्यामध्ये ती खूपच जास्त क्यूट दिसत होती. आज यांना डोसे खायचे होते, ज्याचं मिश्रण मी कालच फर्मेंट होण्यासाठी टाकून ठेवलं होतं. आणि आज सकाळी उठून बघते, तर एवढ्या थंडीच्या वातावरणात पण बॅटर बघा एवढं छान असं फर्मेंट झालं होतं, की ते भांड्याच्या पण खाली आलं होतं. त्यानंतर डोसे लावून घेतले आणि त्याचबरोबर ओल्या नारळाची चटणी पण केली होती. त्याला पण छान राई, जिरं, कढीपत्ता, मिरचीचा तडका लावून घेतला आणि मस्त असा डोश्याचा नाश्ता केला आम्ही सर्वांनी मिळून. आता नुकतीच दत्त जयंती होऊन गेली, पण त्या सेम डेला ना मार्गशीर्षचा गुरुवार पण होता आणि त्याच दिवशी पूजा मांडणी आणि नैवेद्य करावे लागते. म्हणून आम्हाला मंदिरात जायचा वेळच नव्हता मिळाला. म्हणून मग आज सायंकाळी आम्ही घराजवळच असलेल्या या दत्तांच्या मंदिरात आलो होतो. मंदिरात खूप शांतता होती आणि तिकडे जाऊन दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटत होतं. बाकी पण देवांचे छान असे दर्शन घेऊन घेतले. मंदिरात जाऊन वैदेहीला तिचा फेव्हरेट प्रसाद म्हणजे लाडूचा प्रसाद पण मिळाला होता. तेच खाता-खाता इकडे यांची मस्ती चालू होती. त्यानंतर एवढे शांत बसले होते, पण फक्त फोटोपुरतीच. आता बाहेर म्हटल्यावर तिचे फेव्हरेट फिश आणि बर्ड्स नाही बघणार असं होईल का? आणि आज तर तिचा वरदादा पण सोबत होता. त्याला पण ती फिश आणि बर्ड्ससोबत ओळखी करून देत होती. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगसोबत. तेव्हापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर.